खूप धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आयोजित खासदार चषक 2025 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटचा सामना आपण इथे पाहतोय. विकेश करपडे आणि संतोष वलवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला इथे 100 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. सन्माननीय अनंताची मोरघा यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. त्यानंतर चिंतामणजी थापड साहेबांचं आगमन झाले आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे फलंदाज बाद झालाय. कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय? ते यष्ट्यांवरती हा चेंडू इथे लावलेला आहे. यष्ट्यांना पायाला लागून चेंडू यष्ट्यांना लागलाय. मला तिथे रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, रिव्ह्यू मिळणार नाही. मला वाटतं कसला रिव्ह्यू घेतलेला? रिव्ह्यू कसला घेतलेला? पंचांचा निर्णय लक्षात घ्या. आपण लेग बिफोर साठी रिव्ह्यू दिलेला नाहीये. मला वाटतं पायाला चेंडू लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती लागलेला आहे. विकेश खरपडे इथे बाद होऊन माघारी परतलेला आहे. नव्याने फलंदाज उत्तम. बघा, एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. कारण विकेश खरपडे आपण पाहतोय चांगल्या टच मध्ये नाही आहे आणि तो स्ट्राईक वरती इथे आला होता आणि पहिल्या चेंडूवरती तो इथे बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज उत्तम धिंडा हा फलंदाज नव्याने इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की उत्तम एक चेंडू खेळण्यासाठी आला होता आणि त्याने एक षटकार ठोकला होता. उत्तम आता हा चेंडू आपण पाहतोय ऑप्टमच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. भावेश ढोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम भावेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकारांची हॅट्रिक जर इथे एखादा खेळाडू घेतोय तर भावेश ढोळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. या दरम्यान एक वाईट चेंडू इथे हाताळलाय. तो म्हणजे सनील सावरे या गोलंदाजाने. आपण हा फायनल मॅच पाहतोय. खासदार चषक 2025 चा हा शेवटचा आणि अंतिम सामना. प्रेक्षक आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचा मी अव्वलस्पद आपण तर नॉट आउट इथे घोषित केला गेलाय. कारण स्क्वेअर लेग पंचणी सांगितलं. हा छोटी बॅटला हलकासा लागलेला आहे. हलकासा ब्रश झालेला आहे. नक्कीच अपील झाली होती. अपील उचलून देखील धरली होती. मात्र बॅटला हलकासा चेंडू लागलाय. सगळेच नॉट आउट इथे घोषित केला गेलाय. पंचांनी माफी देखील मागितली आणि आपला डिसिजन रिव्हर्स घेतलेला आहे. खूप चांगले चेंडू ते हाताळले जात आहेत. आणि आता स्ट्राईक वरती आलाय संतोष वलवी, जो आज आणि काल
चांगल्या टच मध्ये आपल्या पाहायला मिळाला आहे. हा वेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला आहे. यष्टांच्या मध्ये सापडलाय संतोष वल्वी. विकेट डाऊन, विकेट क्रमांक 2. बघा खूपच अडचणीमध्ये आहे यावेळी ओमसागर ब्राह्मणगाव. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा विचार केला तर खूप समर्थन आहेत या मैदानावर त्यांची मॅच बघण्यासाठी, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये थोडीशी अपयशी ठरतात फलंदाज. यावेळी जर विचार करायला गेला तर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या जर विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर 2 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे खूपच विकट परिस्थिती आहे. सनील सावरे हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय बघा. विकेट टू विकेट अशी गोलंदाजी करताना आपण बघतोय सनील सावरे याला. जबरदस्त गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे डब्ल्यू वळवी. राजन वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर कलरामजी वळवी आपणास देखील विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. डब्ल्यू वळवी नव्याने बॅटर इन झालाय. प्रत्येक षटकाराला बबलू वल्वीसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज राजन वल्वी यांच्याकडून जाहीर झालेला आहे. 3 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज चिंतामण थापड यांच्याकडून. त्यानंतर चौकारासाठी भावेश डोळे यांच्याकडून 100 रुपये एक चौकारासाठी. ते बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाच्या खेळाडूंवरती. इथे आपण पाहतो एक व्हाईट चेंडू आलेला आहे. धावसंख्या 3, फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला खूप चांगला प्रहार. संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मस्तक पे दस्तक ठोकलाय षटकार. आणि इथे बक्षीस देखील लागू झालेला आहे. राजन वल्वी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि भावेश डोळे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज रोख रक्कम आमच्याकडे जमा झालाय. बघा 200 रुपये इथे जमा झालेले आहेत. आणि अनंता मोरघा यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. त्यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. षटकारांची हॅट्रिक ठोकतोय बबलू, तर चिंतामण थापड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ह्याच दरम्यान आपण पाहतोय प्रत्युत्तर दिलं सनील सावरे आणि विकेट डाऊन, फलंदाज बाद. संजय वल्वी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बाला वल्वी नव्याने बॅटर इथे इन झालेला आहे. आणि बाला वल्वीसाठी देखील इथे कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज राजन वल्वी आणि भावेश डोळे आणि अनंता मोरगा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय. त्यानंतर षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण झाली तर चिंतामण थापड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. आणि बॅक टू बॅक 2 षटकार आले तर भावेश डोले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाईल उत्तम याला. 9 धावा या धावफलकावरती लागत. पहिल्या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या षटक घातल्यासाठी गोलंदाज अमोल आलाय, अमोल तळेकर. इथे आपण पाहतोय की बॅटचं एज इथे लागलं होतं. इथे डायरेक्ट हिट झाला होता आणि चेंडूने आपली दिशा बदलली
आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे दिलाय उत्तम धिंडा याला. 2 धावा आल्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तुमच्या बाहेर थोडासा चेंडू हाताला गेला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न उत्तम धिंडा याचा. इथे संधी मिळाली आणि आपण पाहतोय 2 धावा देखील मिळाल्या. बाला याने आपली चालाकी दाखवलेली आहे. बाला याने बघितलं की चेंडू यष्टांवरती लागल्यानंतर त्याने आपली दिशा बदललेली आहे. बालाने लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि उत्तम याने त्याला होकार देखील दिला. धावसंख्या 11 धावा. पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. यावेळी आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खिलून काढला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने काहीच होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील यावेळी ओमसागर बामणगाव संघाला. खरं तर समर्थकांचा विचार केला तर खूप समर्थन खूप सपोर्ट आहे या मैदानावर त्यांना. परंतु आतापर्यंत बघायला गेलं तर अपयशी ठरलेले फलंदाज आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर फक्त आणि फक्त 12 धावा लागलेल्या आहेत. प्रदीप सर आपण पाहतोय चंदन तांगडी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. प्रत्येक षटकाराला त्याच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बाला वल्वी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अमोल तलेकर पुढचा चेंडू बालासाठी. या पुढचा चेंडू बघा ऑफ स्टिकवर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धार चेंडूची सांगता. बाला वडवी याला काही चेंडू बरोबर समजत नाही. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये या सामन्यामध्ये बघायला मिळते आपल्याला. सानिल आणि आता मात्र अमोल तलेकर राऊंड विकेटने येतोय. बाला वडवी बघा मोठा फटका येईल की काय. या पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो मिडॉनच्या दिशेला चेंडू गेला. चांगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलेल फेकी येईपर्यंत एकाच जागेवर समाधान. बघा उत्तम धिंडा याच्यासाठी देखील कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. भावेश डोले यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर चंदन तांगडी यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर अनंत मोरघा यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अमोल तलेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक होतो. बघा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येतच नाही. संध्याकाळचं सत्र आहे आणि मला वाटतं नक्कीच धावा ह्या थांबलेल्या आहेत. धावसंख्या 14 धावा. जशी अपेक्षा होती ओमसागर बामणगाव संघाकडून तर त्या अपेक्षकावर खरी उतरत नाहीत अजूनपर्यंत. बघा फेल ठरले आहेत फलंदाज यावेळी. बघा भावेश डोले यांच्याकडून नक्कीच ते प्रोत्साहित केलं जातं. ओमसागर ब्राह्मणगाव संघाने जर 30 धावा जरी बनवल्या तर भावेश डोले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया सामोरे फलंदाज उत्तम धिंडा हा फलंदाज आहे. काय होते या चेंडूवर. पुढचा चेंडू अमोल तलेकर याच्या दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका जर आला तरी सुद्धा धावसंख्या सन्मानजनक होईल. अमोल तलेकर 4-5 पावलांचं रनअप. या पुढचा चेंडू बघा इनसाइड एज लागला होता. थोडासा नाराज असेल ह्यावेळी गोलंदाज. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 14 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ आपण इथे पाहतोय बाकी आहे. आपण पाहतोय की संतोष वल्वी बाद झालाय. त्यानंतर विकेश खरपर देखील बाद झालेला आहे आणि त्याचा फटका कुठेतरी बसलेला दिसतोय ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. आपण पाहतो की देवा वल्वी सारखा त्यांच्याकडे एक फलंदाज आहे. जितू गोते सारखा फलंदाज आहे. खूप चांगले फलंदाज आहेत मात्र
कुठेतरी आपण पाहतोय अजूनही डगआउटच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाला वल्वी याचा प्रमोशन केलंय, मात्र बाला वल्वी कुठेतरी इथे स्ट्रगल करताना दिसतोय. त्यानंतर उत्तम देखील कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी संदीप थापड गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 30रं षटक बाला वल्वी यांच्यासाठी. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि भावेश ढोले यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज उत्तम साठी आलेला आहे. धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 धावसंख्येवरती. बघा उत्तम याच्याकडे उत्तम कामगिरीची गरज आहे यावेळी. कारण ओमसागर बामणगाव संघाचे आपण बघतोय खेळाडू आहे, चांगली फलंदाजीची त्याच्याकडे अपेक्षा आहे. कारण नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे हा फलंदाज. विचार करायला गेला तर 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 9 धावसंख्येवर खेळतोय संदीप थापड. गोलंदाजी मार्कवर राईट हँड विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा वन्स मोर, परंतु क्षेत्ररक्षक येते रस्त्यामध्ये, पकडला जातोय झेल आणि अशा प्रकारे फलंदाज ठरतोय फेल. उत्तम धुंडा बॅक टू द डगआउट इज गॉन. बघा या फायनलच्या सामन्यामध्ये काय कामगिरी आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाची. जी गोलंदाजी आपल्याला सकाळपासून बघायला नव्हती मिळले होते, परंतु फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकले होते. परंतु या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला ना तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. 3रं षटक संदीप थापड याच्या हातामध्ये चेंडू बघितला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर गडीवाद झालेला होता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला आणि 4 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 35च्या वरती जरी धावा झाल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल. दुसरीकडे जर बॅटिंग लाईनअप बघितली आजच्या दिवसामध्ये तर खरोखरच एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अमोल सानिल यांच्यासारखे फलंदाज आपण बघतोय, संदीप थापड सारखे फलंदाज आहेत आणि जीवदानी 11 बॉलिंग संघामध्ये. प्रति धावा ह्या धावफलकावर लावणे खूप गरजेचं आहे. संदीप थापड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे जितेंद्र कोदे, उजव्या हाताचा फलंदाज. बघूया मोठा फटका येतोय की काय. हो 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 मारला फटका, परंतु 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. आणि जितू कोदेसाठी भावेश डोले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. बघा भावेश डोले यांच्याकडून चौकार असो किंवा षटकार असो इथे कॅश प्राइज हे सातत्याने त्याच्याकडून लावलं जात आहे. हा चौकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. धावफलकावर लागल्यात अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय ओमसागर बामणगाव आणि किती धावा थांबवतोय जीवदानी 11 बॉलिंग संघ. बघूया येणाऱ्या काळामध्ये समजेल. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, जसा चेंडू बॅटवर आला तसाच क्लोजच्या वरून सीमारेषे बाहेर गेला. वन शॉट षटकार. आणि हा षटकार आलाय, या षटकाराला अनंत मोरघा यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खूप चांगला स्ट्रोक आलाय आणि या भावेश डोले यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि या चंदन तांगडी यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती आणि 30 धावा जर कंप्लीट झाल्या तर भावेश डोले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. नंबर 6 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे जितेंद्र कोते. कदाचित हा फलंदाज जर वरती फलंदाजी करायला आला असता तर धावसंख्या थोडीशी वेगळी असती, परंतु आता मात्र धावसंख्या झालेली होती 28 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल संदीप थापड यांची. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर मिड विकेटच्या दिशेला जातो. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूला पकडलाय, तेवढा चांगला थ्रो येतोय. बघा डाय मारली जाते इथे, परंतु फलंदाज हा बाद झालेला आहे. चांगला थ्रो आलेला होता. बघा बेल्स उडवले गेले. अशा प्रकारे हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ. तर चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्यात 29. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. नवाने फलंदाज देवानंद वल्वी लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. लेफ्टी फलंदाज आहे देवा वल्वी. छोटा पॅकेट भडा धमाका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती लागल्या. जितू कोते याने खूप चांगली फलंदाजी केली.
एक षटकार, एक चौकार ठोकला आणि एक सिंगल धाव. 3 चेंडूमध्ये 11 धावा त्याने बनवल्या आणि आपण पाहतोय तो बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज देवानंद वल्वी. छोटा पॅक बडा धमाका. षटकार जर आला तर चिंतामण थापड यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज, भावेश ढवळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज, अनंत मोरगा यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज, त्यानंतर चंदन तांगडी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या 30 धावा जर कंप्लीट झाल्या तर भावेश ढवळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यावेळेस हा प्रखर ते हाफ ट्रॅकर होता आणि आपण पाहतोय की हा चेंडू 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. संधी होती आणि या 30 धावा पूर्ण झाल्यात. 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील इथे आलेला आहे भावेश डोळे यांच्याकडून. तर चला आपण बघूया क्रिकेट अपडेट. बघा 43 ओव्हर झालेले आहेत. पाकिस्तान संघाची धावसंख्या 200 आणि गडी मात्र बाद झालेले आहेत ते 6. चॅम्पियन ट्रॉफी मधला महामुकाबला बघतो इंडिया वर्सेस पाकिस्तान. चला सलामीची जोडी पाठवून द्या. जीवदानी 11 बोलीत संघ. बघा जर अंधार झाला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. प्लीज थोडीशी घाई करा. चेंडूमध्ये 31 धावा विजयासाठी लक्ष्य असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा बघताय. ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव आयोजित खासदार चषक 2025 चा महासंग्राम आणि शेवटची इनिंग थोड्या वेळानेच मैदानामध्ये चालू होईल. फायनलचा मुकाबला. बघा ही ट्रॉफी उचलण्यासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. नंबर 1 चा किताब पटकावण्यासाठी 18 चेंडूमध्ये 31 धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर ब्राह्मणगाव संघाला जर 1 नंबरची ट्रॉफी उचलायची असेल तर या धावा थांबवाव्या लागतील. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. संदीप आणि अमोल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकेश खरपडे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवले
आणि लॉंग झालेला आहे, लॉंग ऑफच्या मधून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. काय आघात झालेला आहे, आघात जो आहे अंजाम अभी बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारून इरादा पक्का केलेला आहे की आम्ही 1 नंबरच्या क्रमांकाची ट्रॉफी घरी घेऊन जाऊ. संदीप थापड आणि अमोल तलेकर अशी ही सलामीची जोडी. अमोल याच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी षटकार. धाव संख्या 6. पुन्हा एकदा विकेश करपडे गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय, पकडला जातोय झेल आणि अमोल तलेकर याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. बघा लो स्कोरिंग सामना आहे आणि नक्कीच हा सामना एक रोमांचक सामना होईल असं मला तरी निश्चित वाटतंय. कारण बघा ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी नक्कीच ते सामने टफ होत आहेत. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय तो म्हणजे सलील सावरी, ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या 6 धावफलकावर लागले. पहिल्या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. बघा नॉन स्ट्राईक चेंडूवर संदीप थापड याला आपण बघतोय आणि वन डाऊनला आलेला खेळाडू सनील सावरे. बघा आपण एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विकेश खरपडे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली होती, पुन्हा एकदा सुधारण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या गोलंदाजी मार्कवर जात आहेत. संध्याकाळी आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यापुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता, डॉट डिलिव्हरी. बघा षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरले होते विकेश खरपडे यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतरचे 2 चेंडू बघा डॉट डिलिव्हरी मानावी लागेल. काही चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी करावा लागेल ओमसागर बामणगाव संघाला. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, चेंडूला कनेक्ट करेल परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. यावेळी बघा संदीप थापड हा फलंदाज स्ट्राईकच्या एंडवर आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये काही फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तोच फलंदाज, हायटेड फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. बघा लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे, मिड विकेट सीमारेषेवर आहे, मिड ऑन सीमारेषेवर आहे. त्याच नंतर बघतोय लॉग लेगचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. चेंडू चांगला होता, यार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटवर चेंडू आला आणि सरळ सीमारेषे बाहेर गेला. गोलंदाज करेल तर करेल काय. बघा ज्याप्रमाणे विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु फलंदाजाच्या हातामध्ये सुद्धा बॅट आहे. बघा एका बाजूने बघायला गेलं तर एका हाताने टाळी वाजत नाही, 2 हाताची गरज लागते. धावसंख्या 13 धावा. बघा थोडीशी जर ताकद कमी असती तर कदाचित चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असता, पण तो नशिबाची साथ. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा शेप शॉट बनावा लागेल. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय आपल्याला. संदीप थापड याच्याकडून षटकार आल्याच्या नंतर लगेच 1 धाव घेतली, स्ट्राईक रुकेट केली. पंचांकडे इशारा होतोय. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 बाद 14 धावा. बघा जी सरासरी प्रत्येक षटकामध्ये मेंटेन करायची होती ती म्हणजे 10.33च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या, परंतु 2 षटकार लागले आणि धावसंख्या 14 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज. 12 चेंडू 17 धावा. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही, कारण नाण्याची एक बाजू आपण बघितलेली आहे, दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. पहिलं षटक संपलेलं आहे परंतु दुसरं षटक संतोष वळवी घेऊन येतोय.
बघा मॅचचं टर्निंग पॉइंट ठरेल हे षटक. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर हा सामना बॉलिंगच्या बाजूने जिंकेल आणि जर 2 विकेट आले तर पुन्हा एकदा ओमसागर बामणगाव संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. काय होतंय बघूया. क्रिकेट आहे अनिश्चिताचा खेळ. क्रिकेटमध्ये जर तर नाही तर जे लाईव्ह जे काय होते त्याला जास्त योगदान दिलं जाते. यापुढचा चेंडू अटक डिलिव्हरी. काय चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा हे जे षटक आहे फार निर्णायक ठरणार आहे. या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा दिल्या जातील तेवढ्या प्रेशर हे शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या संतोष वलवी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिला. 2 विकेट हॅट्रिक त्याने घेतलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि आपण आताचा चेंडू जर बघितला तर खूप चांगला चेंडू त्याने हाताळला आहे. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. नक्कीच आपण पाहतो की 11 चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेला आहे. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव होते. एक्स्ट्रा धावा देणे हे खूप कठीण काम आहे यावेळी. कारण जर बघायला गेलं तर तुमच्या अकाउंटला बॅलन्स कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्राच्या धावा समोरच्या संघाला देतात ही तुमची घोर चुकी आहे. या सामन्यामध्ये संतोष वळवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. 7-8 रनांचा पावलं. यापुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षक आहे लगावच्या दिशेला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धावलेली आहे. सिंगल धावणे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. इथे नियंत्रण ठेवावं लागेल चेंडूवरती गोलंदाजाला. बघा प्रदीप हा सामना जर ओमसागर बामणगाव संघाला जिंकायचा असेल तर या 2 खेळाडूंची विकेट ही खूप महत्वाची आहे. जर 2 खेळाडू जर टिकले तर नक्कीच मॅच आपल्या बाजूने घेऊन जातील. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. कव्हर पॉईंटच्या दिशेला जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे. शर्यत लागलेली आहे. या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. सनील याच्या बॅटमधून या 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. बघा जिंकण्यासाठी 31 धावा बनवायच्या आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 13 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. जीवदानी बॉलिंग संघाने मॅच बनवला मी तर म्हणेन. नाही जीवदानी संघाच्या मी तर म्हणेन बाजूने हा मॅच आहे. कारण दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. एक तगडे फलंदाज आहेत. बघा सनील याच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका लगानच्या दिशेला जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु ओमसागर बामणगाव संघाला हा सामना जमवावा लागेल. बघा ब्राह्मणगाव संघाला जर प्रेशर टाकायचं असेल तर सिंगल धावा डबल धावा रोखाव्या लागतील आणि विकेट्स घ्याव्या लागतील तरच इथे ते पूर्ण आगमन करू शकतात. कारण सनील आणि संदीप हे दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि चांगले फलंदाजी ते करतायत. की आजच्या दिवसामध्ये संदीप थापड याने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. बघा यापुढचा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला होता. गोलंदाज बोलतोय माझा हात लागलेला आहे चेंडूला. काय होतंय. चला इथे पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. तर पंचा तिकडे चर्चा करतायत आणि पंचांनी इकडे तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय घेतलेला. चला तिसऱ्या पंच आपण नक्कीच चांगलं डिसिजन असेल हे. आपण एकाने यायचं आहे. जो ऑनफिल्ड जे पंच आहेत त्यांनाच आपण बोलवूया इकडे. तेच चांगल्या प्रकारे डिसिजन देऊ शकतात. कारण कुठल्या प्रकारे कुठल्याही संघाला गैरसमज नको म्हणून आपण जे ऑनफिल्ड पंच आहेत त्यांनाच बोलून घेऊया हा डिसिजन देण्यासाठी. कारण मॅचचा टर्निंग पॉइंट आहे हा निर्णय म्हणजे मॅचचा टर्निंग पॉइंट असेल प्रदीप सर. कारण जर बॉलला जर हात लागला असेल तर संदीप थाप्पड सारखी विकेट डाऊन होईल या ठिकाणी. आणि ही मॅच अशा मोडवर आहे की इथून कुठलाही संघ हा सामना जिंकू शकेल म्हणून पंचांच्या मनामध्ये डाऊट होता आणि लगेच रेफर केलं थर्ड अंपायर जवळ. बघूया आपल्या स्क्रीनवर थर्ड अंपायरचा काय निर्णय येतोय. त्याच अगोदर जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना फायनलचा सामना आहे. एका बाजूने जीवदानी 11 बॉलिंग्स तर दुसऱ्या बाजूला ओमसागर बामणगाव 31 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या
19. खाली बॉटल आणते घेऊन जा ना पाण्याच्या. बघा हृदयाचे ठोके वाढवणारे हे क्षण आहेत. हा निर्णय खूप महत्वाचा आहे, कारण इथे धावचीतच्या रूपाने जर धावचीतच्या सॉरी बॉल मारल्यानंतर जर हात लागला असेल तर मोठा गडी बाद होईल संदीप थाप्पड सारखा, आणि त्याचा फायदा ओमसागर बामणगाव संघाला होईल. खूप छोटे छोटे मोमेंट आहेत या मॅचचे, कारण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना. दोन्ही संघ अजूनपर्यंत हार मानायला तयार नाहीत आणि म्हणूनच बोलतात की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. बघूया आमच्या थर्ड अंपायर कडून आपल्या स्क्रीनवर काय निर्णय येतोय. जे आपले ऑफिशियल पंच आहेत तेच नक्कीच चांगल्या प्रकारे हे डिसिजन देऊ शकतायत, आणि सध्या तरी ते डिसिजन पेंडिंग आहे. देवळांची वळवी आणि सागरची माळी आपण पाहतोय तिकडे सध्या तरी स्क्रीनवरती पाहतायत. चला अजूनही आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. सध्या तरी सर्व खेळाडूंची आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खेळाडूंची धडधड जी आहे ती नक्कीच वाढली असेल. हृदयाचे ठोके जोरजोराने वाजू लागले असतील की या चेंडूवरती काय घडेल, विकेट मिळेल, धाव मिळेल की काय. चला पंच जो आपला निर्णय तो आपण लवकरात लवकर कळवायचा आहे. जो निर्णय असेल तो इथं ग्राह्य धरला जाईल. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. धडधड इथे वाढायला लागलेली आहे. खेळाडूची देखील वाढली असेल, फलंदाजी देखील वाढली असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची देखील धडधड इथे वाढली असेल, कारण हा चेंडू नक्कीच निर्णायक ठरू शकतो. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया या चेंडूवरती इथे काय डिसिजन येतोय. तर नॉट आउट इथे नक्कीच दिलं गेलंय, म्हणजे एक सिंगल धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. थोडासा मिसकमेंट झाला होता. टार्गेट 31 धावांचा आहे, धावा 20 लागल्यात आणि 11 धावांची अजूनही गरज आहे. संतोष वळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला, यापुढचा चेंडू वाढत दिला. काय चेंडू आहे बघा, काय चेंडू होता. तो पंच इशारा करतात लेग बाईटच्या रूपाने. एक धाव होते, षटक क्रमांक दुसरा संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 21 धावा. तर षटक संपलं. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा धावफलकावरती, आणि आता मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 6-10. नक्कीच मी प्रदीप सर अगोदरच म्हटलं होतं की लुक्स वरील मॅच आहे, नक्कीच सामना रंगतदार होईल आणि त्या स्थितीमध्ये हा सामना पोचलेला आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि सध्या तरी मी तर म्हणेन की 60 प्लस जुदानी बोलीन संघाच्या बाजूने हा सामना आहे. 40+ अजूनही ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने हा सामना आहे. 60-40, कारण सनील आणि संदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जी जोडी आहे सलामी, ही जोडी, या जोडीमधला जरी एखादा फलंदाज जर बाद झाला ना तर नवीन फलंदाज येईल, त्याच्या नक्कीच दबाव असेल.
बघूया सहाची गरज सामना जिंकण्यासाठी. या सीझन मध्ये या दोन्ही संघांनी बक्षीस फटकावल्यात, मात्र अजूनही ते चॅम्पियन बनलेले नाही आहेत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी अजूनही या दोन्ही संघांनी उचललेली नाही आहे. म्हणजे बघा इथे जर झेल जर पकडला कुठल्याही क्षेत्ररक्षकाने तर चिंतामणजी थापड यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. विकी दिंडा बॉलिंग ट्रॅक वरती, हे प्रेशर आहे, दडपण आहे गोलंदाज करणाऱ्या टीम वरती आणि बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. पुढे सरसावून फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती या सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय सनील सावरे यांनी. आपल्या संघाला सावरलंय. 5 चेंडू आणि आता मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. की सनील सावरे आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर संदीप थापड यांनी आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केलेली होती आणि ती कामगिरी सातत्याने करताना बघतोय आपण. 5 चेंडू आणि आता मात्र 4 धावेची गरज. बघा क्षेत्ररक्षण अजूनपर्यंत लांबच लावण्यात आलेला आहे. तर पाहूया 5 चेंडू आणि अजूनही 4 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. विकी दिंडा इकडे कमबॅक करू शकतो आणि त्याला कमबॅक करावं लागेल. लाखो टप्प्याचा चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला होता, बॅट फिरली होती मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू होतो निर्धाव. बघा डॉट बॉल आलेला आहे. आता समीकरण आपण पाहतोय बॉल टू रन आहे. प्रत्येक चेंडूवरती आता 1 धाव इथे कंप्लीट करायची आहे आणि या यष्टरक्षक आता यष्ट्यांच्या जवळ इथे आपण पाहतोय ऑन साइडला ठोकलाय षटकार. मॅच फिनिश, चॅप्टर क्लोज. चॅम्पियन ठरतोय. खासदार चषक 2025चा चॅम्पियन ठरलाय इथे आई जीवदान 11 बोलीचा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स इथे आपण पाहतोय इथे राहिलाय जीवदान 11 बोलिंग या संघाचा. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. व्हॉलेंटियर्स आपण खुर्च्या घेऊन यायचंय. आपण बघितलं की सकाळच्या सत्रामध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर देवगड संघाला त्यांनी पराभूत केलं.